नमस्कार मित्रांनो, मी यशराव तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। तर अशाच प्रकारे हा आपला शेवट म्हणजे लास्ट ब्लॉग असणार आहे। गणपती डेकोरेशन पार्ट 3, पार्ट 1 आणि पार्ट 2 ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। तर हा पण पटापट लवकरच येईल। कलरिंग वगैरे मी चालू करणार आहे आता। तर अशा प्रकारचा हा बेस कलर मी मारून घेतलेला आहे आणि हा माझा वरचा पोर्शन आहे जो पिलरच्या वर येणार आहे तो। ह्याला मी आधी कलर मारलाय कारण मग आता हे पार्ट सुकल्यावर हे फायनल करून पूर्ण स्टिक करून टाकीन आणि हे लाईट्स वगैरे पण फिक्स करायचं होतं म्हणून याला ह्याच्यावर आधी कलर मारून घेतला मी। तर मित्रांनो, आपण आता कलर करायला चालू केला आहे। मी दिसतोय, तुम्ही नाही। तर दोघा आज पण आले हेल्प करण्यासाठी। तर छोटे छोटे आपण व्हिडिओज घेऊ कलर मारतानाचे। मित्रांनो, तुम्हाला दाखवतो अशाच प्रकारे जे मी डिझाईन कट केले होते ना, हे वाले ते स्टिक करायला घेतलेत। उलटी आहे। हां ओके, सॉरी बरोबर आहे। बॉक्स उलटा आहे ना तो, त्यामुळे मला वाटलं। फ्रंट पासून घेतलेत ना? एक दोन काहीतरी एक्स्ट्रा राहतील, ते मला हवेत। डिझाईन लावून झाल्यावर हे असे दिसतंय। अजून चालू आहे। त्याच्यावर मग कलर येणार। तर मित्रांनो, बघू शकतात ही फायनल लुक आहे, असं येणार आहे। तर ऑलरेडी आपण तेवढ्याला मारून ठेवलंय। हा पावडर कलर नाही, गोल्ड कलर मारलाय मी। पेंट कलरच आहे। मारताना तुम्हाला दाखवतो। असा स्पंज घेऊन फक्त टॅप करायचं आहे, पण त्यासाठी प्रोफेशनल लागतात। आमच्याकडे आहेत। बघू शकतात किती छान असा टेक्स्चर येतोय। आणि इकडे नॉर्मल ब्ल्यू कलरचं काम चालू केलंय। डिझाईन वगैरे लावून
खरं तर आधी प्लॅन होता डिझाईन प्रत्येक पार्ट वेगवेगळा मारायचा, पण म्हटलं ब्ल्यू कलर नाही असं काही नाही, कलरची कमी आहे म्हणून नाही, पण शेवटी एकच कलर मारायचा होता, त्यामुळे मग सगळं जॉईन करूनच मारतोय. आणि मी इथे वेगळे कटिंग्स करायला घेतलेत, जे पुढचा पोर्शन येईल ते मी नंतर तुम्हाला दाखवतो. ते काय दाखवायची गरज नाही, ते तुम्ही स्वतःहून पण करू शकता. हे मी करू शकतो, पण मला करायचं नाही आहे. आणि मी याला हात लावणारच नाही शेवटपर्यंत, कारण मला ह्याच्यापेक्षा चांगलं नाही करायचंय. खरं सांगतो तुम्हाला, मी बाकी सगळं कितीही छान करू शकतो, पण जरा माझ्या कलरमध्ये गडबड होतो, त्यामुळे मी कलरला जास्त हात लावायला बघत नाही. पण शेवटी बोलतात ना, ड्रॉइंग वगैरे केलेल्याचे एवढे इम्पॉर्टंट नसतो, मेन तर कलरच असतो. तर मित्रांनो, ही बॅक साईड आहे डेकोरेशनची. ही प्रॉपर वुडनची पट्टी मारली आहे फ्रेम बनवून, नंतर त्याच्यावर कार्डबोर्ड चिटकवलं आहे. 3 days later. तर मित्रांनो, आता आज आपण फायनल डेकोरेशन पूर्ण कंप्लीट करणार आहे. माझा चेहरा बघू शकतात, जरा विकनेस आल्या मला, म्हणून जरा काम करायचं होत नाही, मन नाही करत आहे.
GoPro 10 आहे हा. पहिल्यांदाच असा मी कॅमेरा वगैरे यूज करणार आहे. तर पटापट आपण खोलूया. तर असा सेट आहे. हा GoPro आहे, हा चार्जर आहे, हा माउंट आहे आणि एक बॅटरी आहे त्याच्यावर. स्क्रीन नाही खोलणार. मला वाटलं नाही खोल. ते तर वेगळंच आहे ना. हा त्या स्क्रीनवरच असं फील कर. ते नाही. हा कर कर चल. फायनली किती महिन्यापासून बोलत होता. मस्त 5-6 महिन्यापासून GoPro घ्यायचा आहे, GoPro घ्यायचा आहे. फोन नाही घेतला. मेन स्क्रीन आता व्लॉग एकदम मजा होणार ना. अभी मजा आएगा ना भिड़ो. थोडा आपण आता याचा व्हिडिओ बघूया, कारण पहिल्यांदा यूज करतो त्यामुळे प्रॉपर आपल्याला माहित नाही. थोडा व्हिडिओ बघून आपण चालू करूया. तर अशा प्रकारे हा शेवटचा कुठ्टा आहे आपला कलर करायचा. आणि जे झालेलं तुम्हाला दाखवतो. कॅमेरा घ्या, देख गिरा देख. हा हे पिलर आपले कलर झालेत. आणि हा बॅकग्राऊंडचं काम चालू आहे. हा थोडाफार बाकी आहे. हा वरचा जो भाग आहे तो आहे. आज पूर्ण फायनल करायचा प्रयत्न करू. डायमंड अजून एक नाही भेटत आहे. तर मित्रांनो हा आपला शेवटचा पॅच राहिला आहे. एवढं झालं की आपलं कलरचं काम आज फिनिश झालं आहे. याच्यामुळे शक्य झालं आहे. पूर्ण कलरिंगचं काम तिने एकट्यानेच केलं आहे आणि तिने ब्ल्यू कलर मारायचं काम केलं आहे. इकडे पिलर आहेत. हा बॅकग्राऊंडची शीट. कमेंट करून सांगा कलर कसा वाटतोय. एकाने कमेंटसुद्धा केली आहे, त्याला रिप्लाय द्यायचा विसरलो आहे. रिप्लाय देईन मी भावा, किंवा उद्याच ब्लॉग येईल हा. तू बघ कोणता कलर मारलायस तो. मला फक्त मागचं लागलं की मग काय इश्यू नाही. आणि आता रात्री बनवायचे भांडी बनवू नको. गपचूप आता आराम कर. मला उद्या काय आहे, उद्या रात्री कर ना मग. आता फायनल आहे ना, फक्त उभं करायचं. फक्त उभं करायचं. कसं करायचं ते की सगळं
हे चिटकवत नाही ते काय काय चिपकवलेत, काय काय चिपकवायचे. तर मित्रांनो आपलं आता कटिंगचं कलरिंगचं पूर्ण फायनल झालेलं आहे. हे मी जे लावून बघतोय ते फायनल नाही आहे. हे मी फक्त डेमोसाठी माझ्या रेफरन्ससाठी मी लावून बघतोय की सगळं व्यवस्थित आहे का. ह्या ब्लॉग नंतर आपला एक फायनल ब्लॉग येणार आहे ज्यात मी पूर्ण स्टार्टिंग टू एंडपर्यंत फक्त डेकोरेशनचं टाकणार आहे. हा ब्लॉग खूप मोठा होतो आहे त्यामुळे आपण हा ब्लॉग आता इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.